नमस्कार, कुक विथ तेजस्वीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज मी इथे तुम्हाला चिकनचा रस्सा सोप्या पद्धतीने पण चविष्ट कसा बनवायचा ते बनवून दाखवणार आहे। रस्सा बनवण्यासाठी सुरुवातीला इथे एक वाटण तयार करून घ्यायचे आहे। त्यासाठी इथे मी 2 मोठे कांदे, अर्धी वाटी सुके खोबरे, 7-8 लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आले आणि थोडीशी कोथिंबीर, कांदा, खोबरा, लसूण हे सर्व भाजून घेतले आहे। सर्व भाजून घेतलेले साहित्य असे मी मिक्सरवर बारीक वाटून घेतले आहे। फोडणीसाठी इथे मी 1.5 पळी तेल तापत ठेवले आहे। त्यामध्ये इथे मी कढीपत्त्याची फोडणी देऊन घेणार आहे। कांदा, खोबरा, आलं, लसूणचं जे वाटण इथे मी मिक्सरला वाटून घेतले होते ते आता ह्या तेलावर एकदम स्लो फ्लेमवर 5 मिनिटं परतून घ्यायचे आहे। वाटण तेलावर परतल्यामुळे त्याला खूप छान चव आणि रंग येतो। इथे मी अर्धा किलो चिकन 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं आहे। 5 मिनिटे वाटण तेलावर परतून झाल्यानंतर आता जे चिकनचे स्वच्छ धुवून घेतलेले पीसेस आहे ते सर्व यामध्ये सोडून घ्यायचे आहे आणि मसाला छान चिकनमध्ये परतून घ्यायचा आहे। तुम्ही सुद्धा एकदा या पद्धतीने चिकनचा रस्सा नक्की बनवून पहा, तुम्हाला खूप आवडणार। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, ज्यामुळे तुम्हाला अशा सोप्या सोप्या रेसिपी पाहायला मिळतील। रस्सा बनवण्यासाठी इथे आता पुरेसे लागेल एवढे पाणी मी या मसाल्यामध्ये टाकून घेणार आहे आणि रस्सा 10 मिनिटं झाकण ठेवून मीडियम फ्लेमवर शिजवून घेणार आहे। चिकन शिजवताना झाकणवर थोडेसे पाणी ओतून घ्यायचे। झाकणावर आता हे तापलेले गरम पाणी मी रस्स्यामध्ये ओतून घेणार आहे। गरम पाण्यामुळे रस्स्याला खूप छान रंग येण्यास मदत होते। आता पुन्हा एकदा हा चिकनचा रस्सा व्यवस्थित ढवळून घेणार आहे। आता इथे एक सिक्रेट टिप आहे, ती म्हणजे आता रस्स्यामध्ये इथे कोणत्याही कंपनीचा तुम्ही चिकन मसाला नक्की वापरून पहा। चिकन मसाल्याने रस्स्याला खूप छान चव येते। जर कधी ट्राय केले नसेल तर नक्की ट्राय करा। आता पुन्हा इथे मी झाकण ठेवून 5 मिनिटे रस्सा शिजवून घेणार आहे। सोप्या पद्धतीने चिकनचा रस्सा खाण्यासाठी तयार आहे। तुम्ही सुद्धा नक्की या पद्धतीने करून पहा आणि कमेंट करून मला नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपीला तुमच्या मैत्रिणींपर्यंत शेअर करा। रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।